सो आजचा व्लॉग हा कोकणातला एक कोस्टल रिजनचा असणार आहे. त्यात तुम्हाला बरंच काय बघायला भेटेल. थोडेफार मंदिर दिसतील. त्यानंतर ऑब्व्हियसली गुहागर बीचेस. आणखी थोडेसे बीचेस आहेत ते थोडेसे तिकडनं लांब आहेत. आणि भरपूर काय असणार त्याच्यामध्ये. थोडीफार फिशिंग पण करणार आहे ते पण दिसून जाईल. आणि ऑब्व्हियसली तुम्ही कोकणात फिरत असाल तर तुम्ही मला पण भूक पण लागली आता. तसं खाणं पण फिश असणार आहे. मस्त पडेल ते पण थोडंसं या चिकन व्लॉगमध्ये असेल. ऑब्विसली. सो एन्जॉय द व्लॉग. थोडा लांब असणार आहे, मोठा असणार आहे व्लॉग. सो एन्जॉय इट. चल इकडे बघ बाप्पाला जायचं ना गाडीचं चप्पल.
सो फायनली सकाळी 5:30-6ला उठून आम्ही आलो आहे गुहागर बीचला. जास्त नाही, 1.25 तास लागला यावेळी, ट्रॅफिक काहीच नव्हतं. आणि ॲक्च्युली फिशिंग पण करायचं प्लॅन आहे आणि आज अख्खा दिवस ॲक्च्युली बीचवरती स्पेंड करायचं प्लॅन आहे. तो वातावरण खूप मस्त आहे, पूर्ण धुक्कच होतं. सकाळी थोडं शूट नाही केलं कारण म्हटलं थोडं घाई होते. मध्ये मध्ये थोडे आहेत मोबाईलमध्ये मग शूट केलेले. मस्त वातावरण आहे. आय गेस माझं समुद्र आणि माझं रिलेशन आय थिंक लव अँड हेट टाईपच राहणार आहे काय. आता इथे आलो खूप टाईमनंतर, मला वाटतं हो लास्ट टाईम माझा ब्लॉग एक अजून होता, त्याला पण झाले 2 महिने झाले. 2 महिन्यापूर्वीचा येतो ॲक्च्युली, 2-3 महिन्यापूर्वीचा. म्हटलं समुद्राजवळ आलो की हेच आहे की यार आय डू लाईक इट, एन्जॉय करायचं. बट यार परत जॉईनिंग पण करायचा आता टाईम आलेला. ऑलरेडी जानेवारी मंथ आहे, आता आमचे मेडिकल्स वगैरे होतील आणि अगेन 6 महिन्यासाठी परत पाण्यात. तर इट विल बी ऑलवेज लव अँड हेट रिलेशनशिप. बट यार मजा तर येते समुद्रात. आत्ता वातावरण असं आहे की गर्दी खूप, हार्डली 2-3 लोकच असतील अख्ख्या एवढ्या मोठ्या बीचवरती. जो अख्खा एवढा दिसतोय तुम्हाला तो बघा, माणसंच नाही आहेत जास्त. पण खरंच क्लीन जागा आणि आता थंड वातावरण आहे. गार नाही म्हणतायत, थोडंसं आतल्या साईडला गार होतं, बाहेरच्या साईडला ह्युमिड टाईप असल्यामुळे मिक्स आहे वातावरण. बट बीचवरती आल्यावर ॲक्च्युली भूक पण लागते. सो आता सकाळ सकाळ आलो आहे, सो आता नाश्ता वगैरे करूया मस्त आहे की, थोडं पोट भरूया. दाखवतो, छोटंसंच हॉटेल आहे असं, त्यांची घरं पण आहे तिथे, गेस्ट हाऊस पण आहे. सो जर तुम्हाला या साईडला यायचं असेल तर छोटे मोठे कोस्टल साईडला भरपूर भेटतील, जे ऑनलाईन मे बी ऑप्शन नसेल बट आहेत. सो आता यायचं, थोडंच नाश्ता करायचं आणि मग परत प्रॉपर बीचवरती फिरूया. चला. हे बघितलं किती आहे तिथं आंबे वगैरे, आंबे नाही काय म्हणतात, अरे आंबे, तोंडात आंबेच यायला लागले आता. ॲक्च्युली नारळाची झाडं बघा किती आहेत, हजारो नारळांची झाडं असतील. आणि रस्ता पण एकदम सुंदर आहे, छोटासा रस्ता आहे. हे इथं लोक स्टेसाठी आलेली आहेत. मोस्टली आपली मुंबई पुण्याचीच आहेत, ते बघा मुंबई आणि पुण्याचीच गाडी आहे. छान छोटे हॉटेल आहेत आणि पलीकडच्या साईडला ॲक्च्युली सुपारीचे पण भरपूर झाड आहेत. आणि एंट्रन्स एकदम सुंदर आहे. ऑब्व्हियसली ज्याचं घर आहे प्राईम प्रॉपर्टी म्हणू शकतो आपण. बट ऑब्व्हियसली असं जर घर असेल तर यार लाईफ सुंदर एकदम. बीच सकाळ संध्याकाळ एकदम पीसफुल वातावरण, फ्रेश. सो हे आहे खाण्याचं ठिकाण आमचं. आता नाश्त्याचा तरी पॉईंट हाच आहे.
ॲक्च्युली आम्ही इथं ऑलमोस्ट 3 वर्षानंतर आलो आहे ह्या सेम लोकेशनला. बीचवरती ॲक्च्युली छोटे छोटे ओपनिंग्स एवढे आहेत की एक्झॅक्टली कळत नाही कुठल्या लोकेशनला आलो आहे. स्वतः नाश्ता करूया. ॲक्च्युली सुपाऱ्या वगैरे पण भरपूर लागल्या. सुपाऱ्या नारळ तर भरपूरच आहेत. तुम्हाला सुपारी दाखवू कशी असते. ॲक्च्युली सुपारी बघितली नसेल तर दाखवतो. सो ही आहे सुपारी. झाडावरती बघा आता इथं दिसते की नाही, तिथं पूर्ण सुपाऱ्या लागल्यात. हा कवर असतो, पूर्ण ओपन केला तर मोठी सुपारी असेल. मी आत ठेवतो, दाखवतो नंतर तुम्हाला. स्वच्छ आणि सुंदर ठेवलं रे एकदम. तर सुपाऱ्या पडल्यात, मी आणखी आणतो. किती आहेत खाली. ओपन करणार नंतर दाखवतो. सुपारीची साईज केवढी आहे ही. वेगळीच आहे ना. अशीच असते आपल्याकडे पण. अच्छा, मोठी आहे. मोठी आहे साईज. टणक. नॉर्मल तुम्ही नारळाची झाडं बघितलं सगळी लांबच आहेत आणि मोस्ट ऑफ द सगळ्या नारळांना बघितलं असेल तुम्ही, हे असे हे पडलेत. ते नॉचेस डिफेक्ट नसून ते मुद्दामून केलेत, कारण झाडं खूप उंच आहेत ना. तर नारळावरती चढणार कसं. आपली तर एवढी हिंमत नाही आहे चढायची ॲक्च्युली. बट ह्याच्यावरती असं पाय ठेवत ठेवत आपण नारळाच्या झाडावरती चढू शकतो. झाड बघा. तर मग सगळ्या झाडांवरती तसं आहे.
सो फायनली चहा आला आणि कोकणातला नाश्ता प्रॉपर घावणे आणि चटणी. घावणा आणि खोबऱ्याची चटणी असते नॉर्मली आमच्या इथे. तर छान सुंदर. कसे टेस्ट? छान सॉफ्ट आहेत घावणे. चहा पण ॲक्च्युअली चांगले होते. चहा आवडले मला. चहा मस्त जास्त गोड नाही आहे, जशी मला आवडतं तशी आहे. मस्त. काय? आज गोली का? गावाचं नाव आसगोली आहे आणि हे पण हार्डली गुहागरच्या इथं जवळ आहे. हार्डली 5 किलोमीटरचा डिस्टन्स असेल, 5 to 4 किलोमीटर्स. हा ऑलमोस्ट प्रॉपर कोळी लोकांचा कोस्टल रिजन म्हणू शकतो आपण. या साईडला तुम्ही बघू शकता कंटिन्युअस बोट्स हे सगळे फिशिंगचे बोट्स आहेत आणि काही बोट्स इथं आहेत आणि मागच्या साईडलाच त्यांचं फिश मार्केट आहे. सो हा एरिया पण बघायला छान आहे. कधी पण ऑफ सीझनलाच या, तुम्हाला बेस्ट एन्जॉय करता येईल. आय थिंक आता लोकांनी मासे आणलेत. बघूया किती आणलेत ते, कसे आणलेत ते. हाय बघ दिला नाही गाडी हाय काय आता त्यांनी तिकडनं सकाळी गेलेली लोक, आता ती मगाशी बघितलं तुम्ही, तेवढे मासे घेऊन आले ती लोक. टोपी काढतो. सो इथं आज जास्त त्यांना मासे भेटले. क्रॅब्स होते, मांदेली होतं, पावा हे आय थिंक कुठला बांगडा होता. जास्त माशांची क्वांटिटी नाही आहे आणि मोस्टली ते इकडं कधी ट्रेड करत नाही. पण साईडलाच तुमचं हार्डली 50 मीटर जाल तर तिथं दुकान आहेत, तर तिकडे तुम्हाला भेटू शकतात. आहे ही पण टफ लाईफ. एवढं याच्यात मासे आणणं आणि भेटणं, आपण प्राईस निगोशिएट करतो, बट एवढे फ्रेश तुम्हाला अजून कुठे भेटणार नाहीत, दॅट्स फॉर शुअर. बाकी बीच बघू शकता. साईडला मंदिरपासून पूर्ण कोस्टल एरिया आणि आम्ही ऑलमोस्ट 5 किलोमीटर चालवून आणलो गाडी. स्टील तो बीच संपलेला नाही. जर तुम्हाला बीच आवडतं आणि आयसोलेटेड जागा हवेत, जास्त गर्दी नसेल,
तर बेस्ट एरिया आहे. जाओ पैंट को सिर्फ ऊपर करो और आ जाओ. आहे ना खाली. ऑलमोस्ट मला वाटतं आम्ही 2-3 किलोमीटर चाललो असेल. चांगला कार्डिओ ॲक्च्युली. बीचवरती राहणारे लोक थोडी फिटच राहतात म्हणा. बट खूप छान वाटतंय. गरमी आहे थोडी, बट उन्हाळ्यात तर ऑब्व्हियसली येऊ शकत नाही. या टायमावर पण थांबू पण शकत नाही. आता तरी गारवाच आहे. सो आता एक काका भेटले होते, म्हणजे इथलेच मासेवाले. तर त्यांनी सांगितलं की त्या साईडला, आता हे तुम्हाला दिसत नसेल तर एकदम एंडपर्यंत, त्या साईडला म्हणे फिशिंग स्पॉट आहे. सो आता तिकडे जाऊन बघूया, ट्राय करूया. गड घेऊन आलो, काहीतरी उपयोग करून बघूया. लागलं तर वेल अँड गुड, नसेल तर टाईमपास. घेतल्याचं काहीतरी काम केलंच पाहिजे ना. होपफुली लागलं पाहिजे, नाही तर घरी लय पोपट होईल माझं. तो चलो जाते हैं. सो रस्त्याची कंडिशन एकदम खराब आहे. इथे ॲक्च्युली सॅफ्रॉन होमस्टे म्हणून आहे, या साईडला आहे पलीकडे. आणि शोरलाईन दिसते, त्यांचं बहुतेक त्यांचं प्रायव्हेट बीच असेल. आणि पालशेत बीच पण आहे इथं. आणि व्ह्यू ॲक्च्युली ऑसम आहे. बट कार असेल तर आपली स्विफ्ट वगैरे ठीकच आहे. पण ज्याचे अजून चांगले ब्रँडेड असेल, ज्यांचे लो क्लिअरन्स असेल, त्याने चुकून पण या साईडला येऊ नये. कारण मधला लिटरली सगळे दगडं लागून जातील तुम्हाला इथनं. बाकी ऑफ रोडच आहे. जर मोठी गाडी असेल तर वेल अँड गुड. आता खाली जाऊन बघून येतो कसं आहे ते.
आपल्याला दिसला. कावळा आहे कावळा कावळा होता का? मासा होता तोंडात. ही माती बघ वेगळी इथं. काडी आहे. तिथं पण रेकॉर्ड करायला पाहिजे होतं मातीचं नाही का डिफरंट टाईप ऑफ माती. बघ सुपाऱ्या कुठपर्यंत आल्यात. इथं लोक सुपारी एवढ्या महाग आहेत इथं येतात बघ कशा आहे बघ. मे बी ते असं ना ते दिसतं ना पिंक कलरचं. कुठं ते पिंक एवढीच सॅफ्रॉन थोडी नसणार आहे. आहे ते मोठे आहे. नारळ बघ किती आले तुम्हाला. तो थोडा प्लॅन मध्ये चेंज झाला. जो मागचा दुसरा खडक दाखवला तर माशासाठी गेलं तर खूप लांब होतं. सो आम्ही आता पालशेतला आलोय. पालशेतला असं डॉकयार्ड आहे तर तिकडे जाऊ शकता म्हणतात. तर तिथं ट्राय करू शकतो मी त्या साईडला. तो अजित खेकडा. खेकडा बघ खेकडा. हो खेकडे वगैरे आहे तिथे. येतोय की नाही कुठली काय टाईट असतात रे हे लोक. हॅलो गाईज फर्स्ट ट्राय. क्रॅब बघ किती दारू खाली. बघितली नाही. हा बघ इथं रेड कलरचा. बस. यू कॅन सिट.
तू बस खाली. मी बसेनच थोडं, कारण तुझ्या इथं चष्मा विस्मा पडायचे चान्सेस जास्त. दगड तटकलं सर माझ्यासाठी. काय हो गया. मला वाटलं खरंच कसाला बॅड लक झाला सगळं. असं दाखवतंय हे बघा. ह्याची जी लॉकिंग मेकॅनिझम होती ती पडली फर्स्ट थिंग. तरी स्टील ट्राय करत होतो मासे पकडायला आणि ते दगडात अडकलं, ते पण पडलं. थोडक्यात ऑलमोस्ट 1000 रुपये गणले विदाऊट काय मासे पकडताना. 800 रुपयाचं हेच होतं ना, आणि त्या पुढचे छोटे छोटे सामान. थोडक्यात घ्यायचं तर चांगलं एकदम क्वालिटीचं घ्या. 8-10 हजारचं सामान असेल तोच घ्या, छोटं काही घेऊ नका. नाही तर असं पोपट होतो, टाईम पण गेला, पैसे पण गेले. 8,000 मासे तेवढे देतो. 8,000 रुपये नको. मी तर म्हणते 8,000 पण घेऊ नका, हे पण घेऊ नका, विकत घ्या, विकत घ्या. ऐकू नका असं काय. पण आजचा दिवस बेकार होता, म्हणजे बेकार म्हणजे खूपच बेकार. टाईम वेस्ट 10,000 माणूस वर्षभर मासे खाईल. गेलं. म्हणजे थोडक्यात म्हणू शकतो की आजचा ब्लॉग इथंच संपूया आपण. आजचा ब्लॉग पूर्ण पोपटचा झाला, गया पुरा. मासे तिथं काय मोठा आहे तो. हो आहे. हो, मी आज रात्री जाईन ह्याच्यावरती परत. उद्या सकाळी निघायचं आपल्याला. हो, सकाळी निघायचं ना. ठीक आहे, चलो. तू खडकाळवर जायचं दिसलं का? चल ये इकडे बघ, तुझ्या बाप्पाला जायचं आज ना. गाडीचं चप्पल. इकडे चालू आहे ना. चालवर करू पोशाख पाटील जीन्स वगैरे कुठे?
चांगलंच आहे. आम्हाला तर कुठली जागा माहीत नाही. इकडून जायचं बाहेर. सो फायनली वेळणेश्वर मंदिर झालं आमचं. मी ऑलमोस्ट मला वाटतं 4-5-6 वर्षापेक्षा जास्त, मला वाटतं 8-10 वर्ष आलं असेल, तेवढ्या वर्षांतर आलो इथे. तर मंदिर थोडं विसरलो होतं. मंदिर सुंदर आहे. आता कन्स्ट्रक्शन चालू आहे थोडंफार. सो एक अजून स्टॉप झाला फायनली. छान पाया पडलं. आता जरा वेळणेश्वर इकडचं जरा मंदिर बघूया. वेळणं नाही, आपण बीच बघूया आता इकडचं कसं आहे तो. वेळणेश्वर जेवणाचा वास तर छान येतोय. भूक लागली ॲक्च्युली. हो 2 वाजायला आलेत. लवकर आलो म्हणून झालं. ॲक्च्युली तुम्ही जर फिरायचं म्हटलं ना 5-6 जागा इझिली प्रत्येक ठिकाणी प्रॉपर 1-1-1.5 तास जर इनफ दिला ना पुष्कळ आहे फिरायला. हो तो फायनली फूड आलं इथे. सुरमई थाळी आणि पापलेट थाळी. हालत पण खराब झालीच आमची. मला पण भूक पण लागली आता. फिश मस्त पडेल खाली. ऑब्विसली घरसारखं नसतं. घरी तर आणखी हादडतो आम्ही, बट बाहेर आलं ते व्हेजपेक्षा तर हेच बेटर आहे. हे बघा पापड. ठीक आहे, मोठी सुरमई. हां सुरमई मोठी आहे बट इट्स ओके. हे सोलकडीचं मला नेहमी वाटायचं की पिंक पिंक काय आहे. सोलकडी गोड आहे. चलो आता जेवूया, नंतर बाकी नेक्स्ट बघूया कुठं ते जाऊया. आता सांगतो तेव्हा. ॲक्च्युली भूक लागलेली, डायरेक्ट खायला स्टार्ट केलं. कॅमेराच बंद होता. हाऊ वाज द टेस्ट? ओके. टेस्ट ॲक्च्युली चांगलीच असेल, पण आम्हाला घरची सवय आहे. क्वालिटी क्वांटिटी. माशांना रवाने लावल्या, मला वाटतं डीप फ्राय करतात की काय माहिती नाही, पटकन नाही का. हां जे लोक नॉर्मली घरी फिश बनवतात त्यांना जमत नाही, ते लोक आवडीन बाहेर खातात. अनलेस असं आम्हाला आठवड्याला 2-3 कठीण नाही एवढं. तर माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे, पण एवढं पण कठीण नाही. म्हणजे कठीण नाहीच आहे. फ्राय करायला किती हार्ड. हां बनवू शकता, वेळ पण लागत नाही. मासा चिकन मटन सारखा नाही, लवकर पण. 10 मिनिट्स इनफ आहे.
मसाला कुठला आणायचा आणि लावायचा नाही. मसाले पण नॉर्मल लावले ते चालू शकतं, हां, विकत बट घ्यायची फ्रेश गरज असला नाही. पाहिजे. हां. ह्या कोकणी मसाले मालवणी मसाल्याची मला नाही वाटत गरज आहे. स्पेशल असं काही मसाला नसतो. आता बघू, आम्हाला ह्यानंतर आम्ही फिश घेणारच आहोत आणि एक अजून लोकेशन बघायची आहे. बट नाव खाऊ दे आता. बाय बाय. कांदा भेटेल, कांदा बस लेणी हो. जेवतोय आणि समोर पूर्ण बीचच आहे. कांदा आणि लिंबू पण आणा. ॲक्च्युली किती ऑसम आहे ना, म्हणजे तुम्ही संध्याकाळी जेवायला बसलात आणि समोर बीच आहे, मागेच मंदिर पण आहे. बट स्टील मी अजून पण म्हणतो गुहागरचा बीच इज द बेस्ट बीच. क्लीन बीच. त्यामुळे बीचच्या एंट्रन्सला दोन्ही साईडला नारळ आणि सुपारीची झाडं, स्वच्छ आहे आणि पूर्ण मोकळं आहे. इथंच स्टील कंजेस्टेड आहेत, रस्ता छान आहे. तर आय विल ऑलवेज प्रिफर गुहागर बीच. तुझं काय? हो, जेवढे आता आपण बघितले त्यापेक्षा गुहागरच छान आहे. पहिले सोलकढी एवढ्या मोठ्या तांब्यातनं द्यायचे लोक. मासा एक सिंगल असेल ना, रश्श्यामध्ये वेगळा मासा असायचा. अभी महंगाई सब आहे. चलो चलो, भरपूर झालं. बाय द वे 100 रुपयाला भेटलं आहे आम्हाला. हे नॉर्मली घरी आम्ही जेव्हा मी बनवत असतो टेस्ट घेण्यासाठी एवढं संपून जातो माझा. नॉर्मली 400 रुपये की 500 रुपये किलो असतो. किलो तरी स्वस्त असायला पाहिजे ना. हां, जर 450 पकडून ठेवा. जर 450 जरी असेल तर स्टील क्वांटिटी जास्त असली पाहिजे. बट याने ठीक आहे, हॉटेल आहे. म्हणजे बीच जवळ आहे तर स्वस्त असायला पाहिजे ना, नाही? म्हणजे इतक्या दूर नेऊन काही तर फायदा झाला पाहिजे ना. मासे पण महागच असतील. नाही, मासे तो ऑप्शनवरती स्वस्त भेटतात. आपल्याला एवढं पण नाही घ्यायचं ना. ते आपण तुला किती घ्यायचं त्याच्यावरती असतं. लोक मासे चवीसाठी खातात, आम्ही चवीसाठी खात नाही. आम्ही भाजी भात खूप कमी खातो, मासे भरपूर खातो. सो मे बी आमच्यासाठी हॉटेल इज नॉट गुड ऑप्शन. नाही, काय पोट पण नाही भरत. बट सिरियसली ऑलमोस्ट 20 रुपीज पर पीस. बघूया, इकडं 5 किलोमीटर आहे ना, जर चेक करूया, दुसऱ्या 1-2 जणांना विचारूया, मग जाऊया. त्यात उसके बाद घर पे. हे तसं नाही मी. राखांसाठी ती प्रॉपर आहे, गेट बीट नाही का करून ठेवली. चलो. पण माणसं नाही ठेवली मग. त्यांनी छोटी येते ॲक्च्युली, ती छोटी आहे. बघूया ही मोठी आहे. जे आहे ते बघूया. आता बघ, मोर आलेला काय छोटीशी. ॲक्च्युली कोकणात आहे ना, या आमराई पहिले लोकांच्या आमराई म्हणजे असं एक्झॅक्टली आमराई नसायचे, पण प्रत्येकाकडे भरपूर आंबे झाडं असायची शेतामध्ये वगैरे. बट आपण जर कमर्शियलायझेशन प्रमाणे बघितलं तर रत्नागिरी साईडला, इवन म्हणजे आमच्या साईडला रत्नागिरी गुहागर या साईडला नारळ, परत तुमचे नारळ, चिकू आणि सुपाऱ्या भरपूर असतील. पण तसेच आंब्यांच्या पण भरपूर बाग आहेत. आता आम्ही ॲक्च्युली वेळणेश्वर मंदिरात आलेलो, तिकडनं येताना आम्हाला एक भरपूर साऱ्या बाग दिसल्या होत्या. एक छान आहे, हा ओपनमध्ये म्हणून इथं आलो आहे. ते बघा, सुंदर वाटतं एकदम. पाडलेलं नाही ना. नाही. चल चालत बस.
नको कुत्रा आलाय ना. आणि कुत्री येते. चल. तू ह्याला काय घाबरतेस एवढं? अरे बाय द मगाशी तर आम्हाला कोल्हा दिसला. 2 होते, 2 पेअर होते रस्त्यावरून चाललेले मस्त. असं डॉग सारखेच असतात पण त्यांचे शेपूट अशी झुपकेदार असते, हाईटने छोटेच असतात. हा हे पण मंदिर आहे ते इथं. हा मंदिर कुठे आहे? घर येते पिलर येलो आहे म्हणजे घर आहे थोडे. हो काय? माझं घेतलं का? मला अमरावती दाखवायची होती ना. मी कुठे दिसते याच्यामध्ये? नाही रस्त्याच्या कडेला ना, मेन गोष्ट रस्त्याच्या कडेला. जांब्यासारखी माती की जांबाच आहे? 2 रिझन, रस्त्याच्या कडेला आहे प्लस डोंगरात नाही. वाडी आहे वाटतं. ऐकलं काय? हा प्लस इथं डोंगरात जागा नाही की बा पाणी येऊन वाहून जात आहे, हे होत आहे. आणि साईडला त्यांनी मेशा लावलेत बघ, तर तिथपर्यंत आमराई आहे. सुंदर आहे सुंदर. हे बघ, हे अशी झाडं इथं खालनं चाललेत आपण, नाहीतर खोड बघ. जायचं आता, काय करायचंय? इसमें कैमरा में देख के बोलो, आता आपण कैमरा में देख के बोलो. मासे घेऊया आणि मग घरी जाऊया. मासे खाल्ले ते कसे होते? नॉट सॅटिस्फाईड. बाहेर तसंच क्वालिटी की क्वांटिटी? क्वालिटी. क्वांटिटी ऑब्विसली बाहेर भेटणार नाही, दॅट इज फॉर शुअर. क्वालिटी ओके, बॅड पण नाही आहे. पण अगेन तेच प्रॉब्लेम होतं की तुमची खाण्याची पद्धत केवढी आहे. आपण असं असं हापशासारखं नाही खात, बट मासे लागतात यार. हे तर फक्त दाताला लागल्यासारखे वाटलेत. चलो अभी लेंगे फिश, उसके बाद घर को जाएंगे. बघूया आज रात्री परत काय प्लॅन असेल तर बघूया, काहीतरी करेन मी. बाय. काय